माननीय सभापती महोदय, शिंदेजी आपला झाला चांगला मुद्दा, बातमी केली सगळीकडे, सगळ्यांनी दखल घेतली, तुमचं अभिनंदन आहे. जागृत आमदार आहात आपण. आता दानव्यांचं ऐका आता आपण प्लीज. माननीय सभापती महोदय, हो करा. विरोधी पक्षाने मांडलेल्या 260चं खंडन करण्यासाठी मी इथे उभा आहे. मी थोडक्यात बोलतोय. विशेषतः या 260 मध्ये कायदा सुव्यवस्था आणि कोरोना काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही घटना घडल्या त्याचा उल्लेख केलेला आहे. माननीय महोदय, आपल्या या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं कोरोना काळाचा जो लढा आपल्या सरकारने दिला आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी मंत्री असेल, हा एक अभूतपूर्व लढा ठरलेला आहे. बाकीच्या पूर्ण जगामध्ये हा मी म्हणणारे लोक नामोहरम झालेले असताना या महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्री व आपलं महाविकास आघाडी सरकार यांनी अतिशय प्रभावीपणे या कोरोनाचा मुकाबला केला आहे. मुंबई महापालिकेचा इथं उल्लेख झाला. या मुंबई महापालिकेत चेस द व्हायरस सारखा एक अभिनव उपक्रम राबवला गेला आणि या उपक्रमातून मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईने या कोविडचा मुकाबला केलेला आहे. धारावी सारखा पॅटर्न ज्याचा जागतिक स्तरावर ज्याचा सन्मान केला गेला, ज्याचा एक नाव घेतलं गेलं, परंतु अशा पद्धतीनं काम केल्यानंतरही या विषयाची बाजू न घेता हे काम सरकारचं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे असं सुद्धा म्हटलं गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असायला काही हरकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा करत असतात, त्याच्याविषयी काही प्रश्न निर्माण व्हायचा काहीच प्रश्न नाही. परंतु नागपूरच्या गल्ली गल्लीमध्ये कोविड असताना जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर नागपूरमध्ये काम करू शकत नाही आणि जर धारावीत काम करतं, तर मला असं वाटतं या दाव्याचीही तपासणी करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सरकारने जो चेस द व्हायरस उपक्रम या काळात राबवला, माझे कुटुंब माझी जबाबदारी सारखा उपक्रम राबवला. माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि आताचा मी जबाबदार हा उपक्रम या माध्यमातून सरकारी यंत्रणा घराघरापर्यंत पोहोचली. आपल्या घरातील माता पिता असेल, आबालवृद्ध असेल, यांची नीट देखभाल करण्यासाठी सरकारी यंत्रणेने त्यांना सजेशन दिलं. नुसतं सजेशनच नाही दिलं तर आवश्यक ते पावलं सुद्धा उचलले गेले. म्हणून खऱ्या अर्थानं कोविडच्या काळात या सरकारने प्रभावीपणे काम केलं. एक सगळ्यात मोठं कोविडचं सेंटर जे जगातलं सगळ्यात मोठं झालं ते मुंबईमध्ये झालं, हे सुद्धा नाकारता येणार नाही. ज्या फक्त 3 प्रयोगशाळा या महाराष्ट्रात होत्या, आता त्याची 500 वर संख्या गेलेली आहे. मी आमच्या संभाजीनगरचा उल्लेख करेल. 9 व्हेंटिलेटर होते आमच्याकडे, फक्त 9. परंतु आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे, यांच्या सगळ्यांच्या मदतीतून तब्बल 350 व्हेंटिलेटर आम्ही उपलब्ध केले. आणि जिथं 200 आमच्याकडे बेड होते तिथं आम्ही जवळपास 22,000 बेडची व्यवस्था एकट्या संभाजीनगर शहरासारख्या ठिकाणी सरकारी यंत्रणेने उभा केली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या काळात सरकारने अतिशय प्रभावी काम केलं. कोट्यामध्ये आपले काही विद्यार्थी अडकले होते, अनेक विद्यार्थी अडकले होते, परंतु या विद्यार्थ्यांना एसटीने स्वतः जाऊन इथं या महाराष्ट्रात त्याच्या घरी नेऊन सोडलं, हे सुद्धा नाकारता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं त्यानंतर परराज्यातले अनेक मजूर आपल्याकडे होते. आपल्या राज्यातल्या एसटीनं कोणत्याही राज्यांना अशी सेवा दिली नाही. आपल्या महाराष्ट्राच्या ज्या बाउंड्री असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, इथपर्यंत नेऊन या सगळ्या मजुरांना सुद्धा नेऊन सोडलेलं आहे. मला असं वाटतं एवढ्या प्रकारे सरकार काम करतं हे खरं अभिनंदनीय. म्हणून माननीय महोदय, सभापती महोदय, हा जे मुद्दे मांडले असताना राज्य सरकारने कोविडच्या काळात
जे प्रभावीपणे काम केलं याला तोड नाहीये. हे सगळं करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावर सुद्धा इथं बोललं गेलं. कायदा सुव्यवस्था, आता एक महिलेचा मुद्दा मांडला गेला, निंदनीय बाब. परंतु एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तर माझ्याकडे या, मी 100% मदत करेन तुमच्यासाठी, त्या मुलीला पळवूनही आणेल. हे वाक्य कोणी म्हटलं होतं? हा स्त्रियांचा मान आहे का अवमान आहे? मग याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यामध्ये, कायदा आणि सुव्यवस्थेच्या या मुद्द्यामध्ये अशा प्रकारे स्त्रियांचा अवमान करणारे आमदार ज्या पक्षाचे असेल, वाटतं त्याच्याविषयी त्या पक्षाने काय केलं हे सुद्धा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. सैनिकाचा अपमान आपल्या सभागृहातल्या एका आमदारांनी केला. हे सगळं करत असताना एक मराठी माणूस अन्वय नाईक यांनी आपल्या आत्महत्येची सुसाईड नोट लिहिली. याच्यामध्ये ज्याचं नाव लिहिलं त्या अर्णव गोस्वामीवर कारवाई केल्यानंतर आंदोलन करणारे कोण, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. अन्वय नाईक सारखा एक मराठी उद्योजक आत्महत्या करतो आणि त्याच्यावर सरकार कारवाई करतं. 2018ला मागच्या सरकारने या केसची फाईल बंद केली होती. महाविकास आघाडी सरकारने ही फाईल उघडून एक मराठी उद्योजकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याला विरोध कोणी केला याचा सुद्धा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे काढण्याचे हे दुटप्पी भाषा या ठिकाणी होते. दुटप्पी भाषा या ठिकाणी वापरली जाते. एक हिरोईन नटी आपल्या या मुंबईला पाक व्याप्त काश्मीरची संज्ञा देते. पाक व्याप्त काश्मीर, तिच्यावर कारवाई करणाऱ्याला सुद्धा विरोध केला जातो. जी नटी पाक व्याप्त काश्मीर म्हटली या मुंबईला, तिला Z+ सुरक्षा कोण देतं आणि कशासाठी देतं? एकीकडे मुंबईची बाजू मांडायची आणि एकीकडे या माझा अवमान करणाऱ्याला Z+ सिक्युरिटी द्यायची. याचा सुद्धा विचार या निमित्तानं झाला पाहिजे असं मला वाटतं. माझ्याकडे छोटे छोटे काही उदाहरण आहेत. आत्ताच एका दीव दमनच्या खासदारांनी आत्महत्या केली. मला असं वाटतं त्याची सुसाईड नोट, हिच्यावर सुद्धा डेलकर नावाचे जे खासदार यांनी याची सुसाईड नोट सुद्धा तपासणी केली पाहिजे. इथं दोन्ही गृहमंत्री आपल्या राज्याचे, मी विनंती करेल की या सुसाईड मध्ये काय लिहिलेलं आहे. जर एका ठिकाणी पुरावा नसताना नुसतं कोणत्या तरी गोष्टीवर बोलल्या जातं आणि एकीकडे ढळढळीत पुरावेत, ढळढळीत एक खासदार काय लिहितो, कोणाच्या छळवणुकाला कंटाळून आत्महत्या करतो, याच्याविषयी आवाज उठवला जात नाही. याच्याविषयी कायदा सुव्यवस्था म्हटलं जात नाही. परंतु जिथं कोणताही पुरावा नाही त्याच्याविषयी बोललं जातं. अन्वय नाईक मध्ये आज सुसाईड नोट लिहिलेली आहे, डेलकरनी सुसाईड नोट लिहिलेली आहे. परंतु या तपासाच्या बाबतीत कोणी NIA चौकशी करा वगैरे मागणी करत नाही. आणि म्हणून मला वाटतं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रस्ताव ठेवलेला आहे, मला वाटतं हे सरकार ज्या पद्धतीनं कायदा अतिशय कडवटपणे राबवत आहे, गुन्हेगाराचा कर्दन काय ठरतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीची आपण दखल घेतली. माझ्याकडे छोटे छोटे काही विषय आहेत, छोटेसे विषय आहेत. अल्पमुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी भाजप नगरसेवक धीरज पाते याला अटक केलेली आहे. हा धीरज पाते कोण? कोरोना काळात गरिबाचे हक्काचे रेशन लुबाडले म्हणून बीड मध्ये रेशनची साठेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यात भाजपच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आणि म्हणून माननीय महोदय, हा जो प्रस्ताव मांडलेला आहे हा प्रस्ताव राजकीय हेतून प्रेरित आहे. राजकीय हेतून प्रेरित हा प्रस्ताव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने हे सरकार प्रभावीपणे काम करत असताना, कायदा सुव्यवस्था अतिशय नीटपणे राबवत असताना, मागच्या सरकारच्या काळात नागपूरचं उदाहरण घ्या. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोळे मागच्या काळात कुठे उधळले गेले तर ते नागपूरमध्ये. नागपूर या महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
मागच्या काळात जे गुन्हे घडले नागपूरमध्ये, या गुन्ह्याचं काय झालं? मुन्ना यादव कोण होता, कोणत्या पक्षाचा होता, याचे कोणते कोणते गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होती, याला संरक्षण कोण देत होतं? मग याचा सुद्धा विचार या सगळ्या बाबतीत झाला पाहिजे मान्य महोदय. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो प्रस्ताव 260चा याचा खंडन करत असताना मी हेच म्हणेल की या सरकारने अतिशय प्रभावीपणे कोरोनाच्या काळात काम केलेलं आहे. मुंबईचं संरक्षण, मुंबईची भाषा, मुंबईचा विकास करण्यासाठी खोटं पुतना मावशीचं प्रेम दाखवलं जातं. परंतु मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मुंबई अतिशय गतीनं पुढे जाते. कालच अर्थसंकल्पामध्ये मुंबईच्या विकासासाठी प्रचंड प्रमाणात सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे पुतना मावशीचे प्रेम मागच्या 5 वर्षात कधी दाखवलं नाही, आता दाखवतात. म्हणून या सगळ्या विषयामध्ये हा जो प्रस्ताव ठेवलेला आहे याचं मी खंडन करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य अमोल जी मिटकरी.